नमस्कार, मी डॉक्टर लालासाहेब रावसाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून तापमान हे वाढत आहे. 43+ अशा प्रकारचं तापमान आपल्या जिल्ह्यामध्ये हे पाहायला मिळतं आहे आणि यामुळं आपण पाहतोय की विविध पिकावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला दिसतोय. आपण जर सर्वसाधारणपणे पाहिलं तर तापमान ज्यावेळेस 40 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं त्यावेळेस जे परागीभवन असतं, ज्याला फ्रूट शेटिंग म्हणतो आपण, त्याच्यावरही विपरीत परिणाम होतो. दुसरी गोष्ट, अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे झाडामध्ये ती मंदावते आणि झाडाचं मुळाचं कार्य असेल, पानाचं कार्य असेल, हे कमी होणं आणि त्याचबरोबर काही अन्नद्रव्याचं एक्सेस शोषण, जास्तीत जास्त शोषण जमिनीमधून केलं जातं, जसं झिंक असेल किंवा कॅल्शियम असेल, हे शोषण वाढतं झाडामध्ये आणि झाडाला एक अबायोटिक स्ट्रेस खूप मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये दिसतो आणि त्याच्यामुळं झाडाची उत्पादकतावर याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाहतोय की डाळिंबाच्या बागाही, आता काही बागा ज्या हस्तबहाराच्या आहेत त्याच्यावर फळविकास चालू आहे. ज्या आंबे बहाराच्या बागा आहेत त्याच्यावर आता कळी लागली किंवा काही ठिकाणी फळं विकसित होत आहेत. त्याच्यावर प्रोटेक्शन कव्हरचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर, डाळिंब असेल, कलिंगड असेल, खरबूज असेल, भाजीपाला असेल, ढोबळी मिरची असेल, तर प्रोटेक्शन कव्हरचा वापर अलीकडे शेतकरी वाढवत आहेत की ज्या माध्यमातून या उन्हाची तीव्रता जी आहे ती कमी होईल. आणि या अवस्थेमध्ये शेतकऱ्याकडे पाण्याचं जे प्रमाण असतं विहिरीमध्ये त्याचंही कमी होत जातं आणि झाडाची पाण्याची मागणी वाढत जाते. जे आपण म्हणतो बाष्पीभवनाचा जो रेट आहे तो वाढत जातो आणि याच्यामुळं पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतात. तर या ज्या गोष्टी आहेत त्यासाठी शेतकऱ्यांनी मल्चिंगचा वापर करावा वेगवेगळ्या पिकासाठी. दुसरी गोष्ट, प्रोटेक्शन कव्हरचा वापर करावा की ज्या माध्यमातून झाडावर तात्पुरते शेड निर्माण होते आणि जे काही विपरीत परिणाम आहे या तापमानाचा तो कमी प्रमाणात आपल्याला झालेला दिसतो. केळीसारखं पीक असेल, असं उन्हाळ्याचं जर प्रसंग आणि टेम्परेचर वाढलं तर त्याच्यामध्ये सुद्धा सन स्कॉर्चिंग आंब्यामध्ये, केळीमध्ये होतं की जी पानं असे वाळतात आणि मग अशा पिकाच्यासाठी बाजूनं जर आपण थोडासा एक घास गवत लावलं, विशेषतः पश्चिम आणि दक्षिणेच्या बाजूनं, तर ज्यावेळेस तीव्र ऊन असतं त्यावेळेस झाडाचा बचाव होतो. किंवा छोटे आंबे असतील तर त्याला आपण जर छोटीशी सावली केली तर जे नवीन लागवड केलेली गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी, तर ते झाडं पण बचावतील आणि आपल्याला याच्यापासून बचाव करता येईल. तर या पद्धतीनं शेतकऱ्यांनी उपाययोजना करावे. ठिबकच्या माध्यमातून पाणी जे आपण झाडांना देतोय तेही पाणी दुपारी न देता सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पाणी जर दिलं तर ते बरं राहील. आणि हेच पाणी जर दुपारी दिलं तर त्या झाडाला शॉक बसू शकतो टेम्परेचरमुळे. तर या गोष्टीची काळजी शेतकरी बंधूंनी घ्यावं अशी माझी विनंती आहे.